गणपती बाप्पा मोरया. चला तर मित्रांनो, आज आपण डाऊनटाऊनला जाऊयात. डाऊनटाऊनला जाण्यासाठी मला इथून बसने जावं लागेल. मी आमच्या घरापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पायी आलेलो आहे. आणि हा जो बोर्ड दिसतो आहे तर त्याच्या पलीकडे बस स्टॉप आहे. आणि त्या बसने मला शिकागो डाऊनटाऊनला जावं लागेल. आणि शिकागो डाऊनटाऊनला जाण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागू शकतो आहे. त्यामुळे मी बसमध्ये काही तुम्हाला शूटिंग करता येईल मला की नाही हे सांगता येणार नाही आहे. जर जमलं तर मी शूटिंग करेल, अदरवाईज आपण पुढे भेटणार आहोत ते शिकागो डाऊनटाऊनला. हे ते समोरचं बसस्टँड आहे. तिथे माझी 7:15 वाजता बस आहे. त्या बसने मी मोस्टली शिकागोला जाईल. आलो आहे, पोचलो आहे मी बसस्टॉपवर. हा इथे बस स्टॉप आहे. ह्या बस स्टॉपवर बसने मी डाऊनटाऊनला जाऊ शकेल. हे आहे ते आपल्याकडे जसं आपण स्कूटर स्टँड किंवा सायकल स्टँड असायचं असं पार्किंग इथे पार्किंग केलेलं आहे लोकांनी. आणि तिथून मग ते इथे आपल्या गाड्या लावून बसने डाऊनटाऊनला म्हणजे ऑफिसमध्ये जात असतात. तर हे पाहिल्यानंतर मला शिवाजीनगरची आठवण येते फार. तर शिवाजीनगरला जसं पार्किंग असतं किंवा पुणे स्टेशनला, तर माझी बस आलेली आहे समोर. त्या बसने मी जाईन. चला तर मग. फर्स्ट लुक ऑफ शिकागो. समोर दिसतोय तो सीझर्स टॉवर. जाणारी गर्दी. शिकागोमध्ये मोस्टली एंट्री करतोय आणि समोर
कॉस्टली असतील, त्यामुळे मी घ्यावा की नको हा विचार करतो आहे खरं. चला लागले असेल तर घेऊयात आपण एक. पण हे मला खाण्यासारखं काही दिसत नाही जास्त, त्यामुळे मी चान्स घेणार नाही आहे खरं. हा मिशिगन ॲव्हेन्यू म्हणजे मेन रस्ता. मेट्रो चालली आहे आणि हा शिकागो पब्लिक लायब्ररीपासून आपण सरळ पुढे गेलो की आपण शिकागो कल्चरल सेंटर म्हणा तिथे पोहोचू. तिथे ऐतिहासिक इमारत आहे शिकागो लायब्ररी. ते मेट्रो स्टेशनसुद्धा आहे, पाहू शकता आपण. प्राध्यापक शिवाजीराव भोसले, प्राध्यापक नरहर कुरुंदकर, प्राध्यापक अविनाश धर्माधिकारी, त्यानंतर सतीश फडकेम, ह्या सर्वांनी जो स्वामी विवेकानंदांचा उल्लेख केलेला आहे ते हे ठिकाण आहे. आणि इथे एका रस्त्याला मी तो रस्तासुद्धा तुम्हाला दाखवेल की अमेरिकन गव्हर्नमेंटने किंवा अमेरिकन सरकारने त्या रस्त्याला स्पेसिफिकली नाव स्वामी विवेकानंद रस्ता दिलेला आहे. ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. ही ती शिकागो आर्ट गॅलरी आणि इथे एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंदांनी ते धर्म परिषद इथे झाली होती. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर शिकागो कल्चरल लायब्ररीच्या पुढे म्हणजे शिकागो सारखा विसरतो ही गॅलरी ही मेट्रो चाललेली पहा. शिकागो आर्ट गॅलरी हे माझं सर्वात आवडतं ठिकाण आहे आणि मी त्यात माझ्या शिकागोच्या बराचसा वेळ मी इथेच शिकागो पब्लिक लायब्ररीची इमारत आहे. मला कारण काही ते माहिती नाही, पण शिकागो आर्ट गॅलरी माझं सर्वात आवडतं ठिकाण आहे. आवडते ठिकाण एवढाच करता आहे की तिथे स्वामी विवेकानंदांजींनी पहिल्यांदा धर्म परिषदेमध्ये सामील झाले असतील म्हणून म्हणा. इवन त्याच्याहीपेक्षा अगोदर सांगायचं तर मला शिकागो हे नावच मुळी स्वामी विवेकानंदमुळे माहिती झालं. कारण लहानपणी मला आठवतं आहे जेव्हा कधी मी कळत असताना वाचलं असेल तर शिकागो का म्हणतात त्याच्यावरनं माझं चालायचं. कारण CHICAGO म्हटलं की चिकागो म्हणायला पाहिजे, हो की नाही? पण तसं नाही आहे. ते प्रोनाऊन्सप्रमाणे म्हणा किंवा अशा अमेरिकेतल्या बऱ्याचशा शहर आहेत की ज्यांचं प्रोनाऊन्स वेगळं वेगळं होतं. जसं सॅन हुजे म्हणा किंवा हे आपलं शिकागो म्हणा. हे अशा उंच इमारती पहा. अजून आपल्याला उंच इमारती भरपूर पाहिजेत. हे आत्ता आपण मी आत्ता फक्त रँडमली आत्ता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे तर सारखंच असतं शिकागो पोलीस. हे तर इथे आपल्याला सारखंच ऐकायला येणार आहे. मेट्रो चालले वरून, समोर ट्रम्प टावर आहे, तिकडे आपण नंतर जाऊयात. आणि ही 200 वर्षापूर्वीची मेट्रो
पोचलेलं आहे. याला लूप मेट्रो म्हणतात. ती जी सिटीतल्या सिटीतच आहे. या मेट्रोने बऱ्याच वेळा मी प्रवास केलेला आहे. आणि हे जे आपल्याला समोर दिसत असेल ते शिकागो आर्ट गॅलरी. खरं हे सारखं सारखं सांगण्याचं माझं एवढंच कारण आहे, कारण मी थोडंफार स्वामी विवेकानंदांचं प्राध्यापक भोसले शिवाजीराव भोसलेंकडनं ऐकलेलं आहे. प्राध्यापक सुहास नाव विसरत असेल मी कदाचित.